हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, आम्ही आलो आहे गावी. आता सुट्ट्या आहेत उन्हाळ्याच्या तोपर्यंत. आणि इकडे बघू शकता, आणि आम्ही आईच्या घरी आहे सध्या. अनु हाय, कुठं आली तू? मामाच्या घरी आलो आहे. तर आता आमचे नेमके जेवणं वगैरे झालेत, भांडी वगैरे काम आवरून झालेत. आणि आज आम्हाला करायचे आहेत पापड. तर पापड कसे करतो तर ते म्हणजे पीठ वगैरे तर आईने भिजून ठेवलं आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला म्हणजे कसं करतात. आम्ही उडदाच्या डाळीचे आणि मुगाच्या डाळीचे मिक्स पापड करतात आमच्याकडं. कोणी कोणी फक्त मुगाच्या डाळीचे किंवा उडदाच्या डाळीचे असे पण करतात. तर त्यामुळं तर आम्ही दोन्ही मिक्स डाळींचे करतो. तर काल केले काही आहे ना, आज पण करणार. कारण कधी कधी काय होतं, शूट करायला जमत नाही आम्हाला. आणि स्वराज बसलाय तिकडे. तो करतोय हे. सरक 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 आणू आणू सरक. आणूची चालली मस्ती फुल. सोड सोड. पापड दाखवते तुम्हाला. मस्त पापड झालेत. अर्धे झालेत, अर्धे बाकी आहेत अजून. आणि आईवरती कपडे धुवायला गेले टेरेसवर. तर हे बघू शकता, मस्त असे पापड लाटलेत. हे पापड परत सुकवायचे आहेत, पण सगळे झाल्याच्या नंतर एकदा सुकवणार आहे. आणि आईचं घर बघू शकता तुम्ही. थोडंफार काम बाकी आहे. हे बघू शकता, इकडं पूर्ण मागं 4 रूम आहे त्यांच्या. आणि इकडे थोडंसं आमचं सामान वगैरे ठेवलेलं आहे. तर आई आली आता कपडे धुवून. आता केस वगैरे थोडेसे विंचरून घेणार आणि मग नंतर पापड पण करून घ्यायचे आहेत. तर आणूचं बघा कसं लोळणं चाललं आहे. आणि गावाकडचं हे बघू शकता तुम्ही. सकाळ सकाळचं वातावरण एकदम भारी गावाकडं. ही आमचेच घर आहे. ते पलीकडचं दिसते ते माझ्या काकाचं, मधल्या लहान्या काकाचं आणि आईचं. तर बघू शकता तुम्ही. तुम्हाला आतून घर एखाद्या व्हिडिओमध्ये आतमधून पण दाखवेल त्यांचे घर कसे ते. त्यांचं पूर्ण काम झालेलं आहे घरांचं, पण आईचं थोडंसं बाकी आहे. तर आईचं पण होईल हळूहळू. तर चला. तर हे बघू शकता, इकडे एवढं पीठ मळून ठेवलं आहे. 2 किलो नाही आहे, 2 किलो. आणि इकडं ह्या लाट्या पाडून घेतल्यात लाटायला. आणि तिकडं पीठ घेतलं लावायसाठी. ही माझी आई. आणि इकडं स्वराज. तर इकडं चालले ते लाट्या वगैरे पाडून घेतल्या. आणि पापड लाटायची होती मला. कारण किती 5 किलोचे पापड होते, ते आम्हाला 2 दिवसात करून घ्यायचे होते. आणि बाकीचे पण कामं आहेत, तर त्यामुळं पटापट म्हटलं 2 दिवसात पापड करून घेऊ. आणि काल 1 किलोचा उंडा भिजवलेला आणि आज 2 किलो. आणि राहिलेले थोडेसे उद्या होऊन जाईल त्यामुळं. आणि इकडं आणू परत आली मोबाईल पकडून. मी स्टँडला मोबाईल लावला तर ती मोबाईल घेण्यासाठी आली होती इकडं. म्हटलं अगोदरच तिने 2 वेळा मोबाईल पाडला, त्यामुळं ती बघा आली परत समोरून हाय करायला. मोबाईल लावला की ती हाय करायला पडते. आणि इकडं माझी आई लागलेली पापड करायला. आता मी पण करते, ती करते, आणू करते मधामध्ये. पण मग चाललंय, कारण पापड्याला कसं टाईम लागतो करायला, छोटे छोटे एकदम, त्यामुळं. आणि त्यात माझ्या बहिणीचे पण पापड होते, म्हणजे वर्षाला पण द्यायचे होते. आणि मला आणि आईला असे म्हणजे आम्हाला तिघींसाठी पण पापड बनवायचे होते, त्यामुळे थोडेसे जास्त होते ते. आणि मस्त पापड झाले. तर बघू शकता इकडं आणूचं चालू होतं. आणू नुसती सारखी बाहेर पडते, तिच्याकडं पण लक्ष द्यायला लागते. आणि इकडं आई बोलत होती कोळपाट चेंज कर, म्हणजे ज्याला ज्याची सवय असली त्याला तोच पाहिजे असतं, त्यामुळं. आणि मला पण त्याच्यावर जमत नव्हते म्हणून मी चेंज करून घेतला, कारण पटापट लाटता येतात मग. तर तुम्ही कसे पापड करता, म्हणजे उडदाच्या डाळीचे करता, मुगाच्या डाळीचे वेगवेगळे पण करतात का एकत्र करतात, नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे उडदाच्या आणि मुगाच्या डाळीचे मिक्स करतात. त्यामध्ये आपला खाण्याचा सोडा, मीठ आणि रामबंधू पापड मसाल्याची पुडी वापरतात, जास्त काही नाही वापरत. आणि ओवा, जिरे एवढंच असतं त्यामध्ये. तर मस्त एकदम खूप छान होतात असे पण पापड. तर नक्की करून बघा तुम्ही.
आणि आईचं बाकी गुरड्या पापड सांड्या वगैरे झालेले आहेत, ते पापड्या दुसऱ्या असतात त्या ज्वारीच्या. तर शेवाया वगैरे पण झाल्यात गव्हाच्या. आणि इकडे बघू शकता खूप छान मस्त एकदम पातळ पापड लाटले. आणि घरचे बनवलेले पापडची चवच वेगळी असते, त्यामुळं आम्ही घरीच करत असतो, विकतचे पापड आम्ही वापरत नाही. आणि इकडे स्वरा झाला खाण्यासाठी. इकडे मस्त अशी टेरेसवर आलेली मी आता. आणि काय झालंय, पापड करायचे बाकी अजून थोडे, हवा सुटली आणि थोडंसं असं वातावरण चेंज व्हायला लागले, पावसाच्या टाईपमध्ये ऊन आहे अजून, पुण्या साईडला थोडंसं आभाळ भरल्यासारखं वाटतं, त्यामुळं कपडे वगैरे काढून घ्यायचे. तर हे बघू शकते काय झालंय, सगळे कपडे पडायला लागलेत खाली हवानं, नानू रडायला लागली खाली. आणि अजून पापड करायचे पण बाकी आहे. तर पहिल्यांदा कपडे वगैरे काढून नेते खाली, परत हे बारीक बारीक कपडे हवानं जायचे थोडे. तर बघू शकता, तर इकडे बघू शकता हे आमचे सगळे आईचे आणि यांचेच टेरेसवरती. आणि सोबत लगातार घर आहेत इकडं पूर्ण, म्हणजे एकसारखे झालेले, तर भारी वाटतं मस्त छान. तुम्हाला दाखवू शकता इकडून पूर्ण असं, तिकडे ते बायका वगैरे पूर्ण इकडे टेरेसच आहेत. आणि इकडे खाली गाव आहे. तर मी आली आहे टेरेसवर, ते पूर्ण कपडे पडलेत बघू शकता खाली हवेनं. हे बघू शकता इकडे घरापुढं आंबा आहे ना, हो आंबा, इतके मस्त आंबे आलेत ना त्याला, एकदम छान आंबे आलेत. दाखवते मी तुम्हाला, दिसतात हे बघा, खूप छान आंबे आलेत. आणि इकडे स्वराज खाली. अय अरे बस झालं ना खेळणं, बस झालं ना खेळणं काय. हा हे ना, हे मग भाऊ आहे पाच मी, ते बघाच लपतोय कुठे, कुठे ना आंब्याच्या झाडातून आंब्याच्या झाडातून हाय एव्हरीवन चाललंय. तर हे बघू शकतो इकडं मस्त असं वातावरण गावाकडचं. व्हिडिओ आहे, व्हिडिओ आहे. इकडे त्या आजी बोलतात अनुला, एकदम भारी असं वातावरण असतं गावाकडचं, मस्त मोकळं. आणि आभाळ ना गरजतंय, त्याच्यामुळं घाई घाई कपडे काढायला आले मी वरती, कारण कपडे पटकन उडून जाईल म्हटलं त्याच्यामुळं. आणि हे बघू शकता इकडे दिसते, हा ना माझा लग्नातला बेड होता, पण तो काय झालं यूजमध्ये नसल्यामुळं तो खराब होऊन गेला थोडा. इथं हे पाय वगैरे त्याचे बेडचे खराब झालेत, त्यामुळं टाकलाय तो. आणि हे इकडं आईचं त्यांचं वरचं टेरेसवरचा हाऊल, त्याच्यामध्ये आता पाणी अर्धा भरलेलं आहे, अर्धा झालं आहे खाली. आणि इथं आई ते कपडे वगैरे धुतात वरती टेरेसवर. तर बघू शकता मस्त असं वातावरण, आणि एकदम मस्त मस्त घरं वगैरे झालीत आमच्या गावात. इकडं बघा, मग इकडं खाली गाव आहे इकडं, आणि हे थोडंसं बाहेर आहे साईडला, आतमध्ये म्हणजे जुनं घर वगैरे आहेच आमच्या इकडं, या साईडला जुनं घर वगैरे तिकडं आतमध्ये. तर आता तिकडं काही जास्त जाणं नाही होत, कारण सगळे इकडेच असतात आमचे, त्यामुळे. कपडे पकडताना आले हातात त्यामुळं. आणि आईने इकडे मिरच्या वगैरे वाळत टाकल्यात, पोरांचं चाललंय खेळणं. अजून पापड पण बाकी आहे थोडेसे करायचे, तर आता पापड करायचे आहेत तेवढे झाले की मग. आणि उद्या इथं सप्ताह चालू आहे हनुमान जयंतीचा, तर उद्या भंडारा पण आहे, तर गेलो तर जाऊ, जेवायला नाही तर बघू.
त्यांचं चाललं आहे क्रिकेट खेळणं. ऊन पण बघत नाही, काहीच बघत नाही. आणि आम्ही आता चोरून व्हिडिओ घेते त्यांचा थोडासा. तर स्वराजला कसं गावाला लगेच एकदम मोकळा होऊन जातो खेळण्यासाठी, जागा वगैरे असते ना भरपूर. आता एक घरासमोरच खेळणं चाललं आहे यांचं. तो माझ्या लहान्या काकाचा मुलगा आहे आणि हा मधल्या काकांचा मुलगा आहे, म्हणजे माझा भाऊ. तर चला आता कपडे वगैरे घेतलेत खाली, जाऊया आता मस्त. आणि इथं आणूला झोका बांधलाय, आणूसाठी. आणू रडते इथं. आणि इकडं आईचे पाण्याचं वगैरे भांडी घासायचं वगैरे ठेवलेलं आहे. संडास बाथरूम म्हणजे टॉयलेट बाथरूम पण तिकडंच आहे. आणि इकडं साईडला किचन वाटा आणि फ्रीज. तर त्यांचं अजून बरंचसं काम बाकी आहे घराचं, तर होईल हळूहळू. प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतात ते तर समजू शकता तुम्ही. आणि हे पण म्हणजे इकडं पण आईचं जे एक रूम आहे इथं, याच्यामध्ये आईने भांडे वगैरे ठेवलेले आहेत पूर्ण. तर हे बघा असे त्यांचे 4 रूम आहे. एक मागा आहे तो, आणि इकडं पण हा आहे हो. इकडं आईने भांडे वगैरे, आणि आईला आमच्या लय स्वच्छ लागते घर. आणि इकडं हा माझा पसारा वगैरे ठेवलेला आहे, बघू शकता. माझं कपाट पण ते शिफ्टिंगच्या वेळेस काच तुटलं आहे त्याचं. तर आता हे सगळे भांडे वगैरे नंतर आम्हाला आमच्या घरी घेऊन जायचे. तर आमचं आता काम होत आलं थोडंसं आहे बाकी. 1-2 दिवस जाईल आणि त्याच्यानंतर मग आम्हाला साफसफाई वगैरे पण करून घ्यायची आहे. आणि साफसफाई वगैरे झाली की मग नंतर मग आम्ही सामान घेऊन जाऊ. आता बघू यांना पण सुट्टी कधी भेटते तर कारण कसं काही कामं त्यानंतरच होतील, त्याच्यामुळं बघू आता. तर चला, तर मग पहिल्यांदा पापड करून घेतो, तुम्हाला दाखवते मी किती बाकी. हे इकडे आमचे भाऊराया झोपले. हे बघू शकता तुम्ही, मस्त असं वातावरण झालंय आणि पाऊस पण यायला लागलाय. इकडे बघा पूर्ण टेरेस वरलं झालंय आणि विजा वगैरे आवाज येऊ शकतो तुम्हाला. तर बघा एकदम भारी आणि गार वाटायला लागले. काय माहिती यावर्षी गावाकडे पाऊस चालूच आहे सारखा. वातावरण दाखवते मी तुम्हाला 1 मिनिट. हे बघू शकता या साईडनं भरपूर असं काळं वातावरण झालेलं आहे पावसाचं. हे बघा पूर्ण असं वल्ल झालंय. हे बघा पाऊस पडतोय, मोबाईलवर पण पाऊस पडलाय. एकदम भारी वास येतोय मातीचा. मस्त मस्त असं थंड वातावरण झाले, कारण दिवसभर खूप गरम होते आता उन्हाळ्याचं. आणि यावर्षी जरा जास्तच पाऊस आहे. मध्ये 7-8 दिवस झाले एवढ्या गारा पडलेल्या ना, भरपूर गारा पडलेल्या. आणि आता पण एवढं वातावरण खराब आहे या साईडला ना, पूर्ण वातावरण म्हणजे काळं झालं असं, आभाळ पूर्ण. आणि लय भारी वाटते आणि वास एवढा भारी येतोय ना मातीचा, पहिल्या पावसाचा खतरनाक वास येतोय. तर मी पाऊस दाखवायसाठीच वरती आले. तर म्हटलं चला थोडंसं शूट घेऊया. तर बघू शकता मस्त एकदम असं भारी असं वातावरण झालेलं आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक पण करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी कसं जेवढं म्हणजे शूट घेणं होईल मग मी तेवढं घेते. आणि बघू शकता पाऊस, विजा पण खूप लावत आहेत. तर मी आता खाली जाते, नाही तर आई परत ओरडायला आणू खाली. चला, तर झालेले आमचे जेवण वगैरे झाले सगळे आणि थोडीशी भांडी बाकी आहेत, ते नंतर घासायचे आहेत. आणि जेवणात आज बनवलेली होती सुक्की आपली वाळलेली मेथीची असते, वाळलेली हरभऱ्याची पानाची भाजी कशी असते तशी वाळलेली मेथीची भाजी. आणि सकाळची भेंडी होती आणि चपात्या. आणि आता आणूला झोपवलं मी, स्वराजला पण झोप आले.
तर आता त्यांना झोपवते. तर म्हटलं व्हिडिओचा एंड करून टाकावं. तर अंधार येते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला नवनवीन गावाकडचे व्हिडिओ बघायला मिळतील. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास एक छानशी कमेंट पण नक्की करा. चला तर मग भेटूया आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.